कालच्या व्हिडिओचा हा आहे पार्ट 2. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. तर मुलांनी चढायला सुरुवात केली होती आणि मुलं चढत होते. खूप उत्साहाने ते चढले. अजिबात थकले नाही, अजिबात त्रास दिला नाही. थोडाफार होतोच, पण मग मुलांनी खूपच सपोर्ट केला. तर इथे खूप जास्त गर्दी होती. तर काल मी तुम्हाला सप्तशृंगी मातेची कथा सांगितली होती. आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांना अर्धशक्तिपीठ का म्हटलं जातं. तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांची रचना ओमकारवर आधारित आहे. ओम हा शब्द अ, उ, म आणि अर्धमात्रा मिळून बनतो. तर अकार म्हणजे माहूरची रेणुका माता, हे पूर्ण पीठ आहे. उकार म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, पूर्ण पीठ आहे. मकार म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, पूर्ण पीठ आहे. अर्धमात्रा म्हणजे वणीची सप्तशृंगी माता, यांना अर्ध शक्तिपीठ असं मानलं जातं. तर इतर धर्मानुसार समजत पण आहे की देवी सतीचा उजवा हात या गडावर पडला होता. अवयवांच्या स्वरूपामुळे आणि ओमच्या अर्धमात्रा स्वरूपामुळे या स्थानाला 3.5 शक्तिपीठांमधील अर्धशक्तिपीठ असे स्थान दिलेलं आहे. आणि खूप छान प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं मस्त. आणि हा आहे शीतखडा, बघा तुम्ही. तर खूप छान असं प्रकारे दर्शन होऊन आम्ही निघालो होतो खाली. तर इथे हा पूर्ण वरती चढला, पण खाली येताना मात्र थोडासा थकला होता, त्यामुळे त्याला उचलून घेतलं. नंतर आम्ही करवंद खाल्ले. नंतर आम्ही जेवायला बसलो. घरून आम्ही जेवण आणलं होतं आणि इथे पण मिसळ घेतली होती. आणि मुलांचं चाललं होतं कॅमेरा दाखवायचं काम. कॅमेरा त्यांनी घेतला होता आणि खूप छान आहे कॅमेरा पण. मग इथे जेवायला होतं. आमच्याकडे किस होता, बटाट्याची भाजी, चपाती. तर आम्ही ते जेवण करत होतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो दिंडोरी येथे स्वामींच्या केंद्रामध्ये पण जाऊन खूप प्रसन्न असं वाटलं. तर आम्ही गेलो होतो तिथे, मस्त दर्शन वगैरे केलं स्वामींचं. आणि इथलं परिसर खूपच छान आहे. मी पहिल्यांदाच आले आहे, पण खूप मन प्रसन्न झालं आहे स्वामींचं दर्शन करून. आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परतीच्या प्रवासामध्ये सगळे झोपले होते, सगळे टोटल माणसं सगळे झोपले होते. तर असं सगळं झालं आमचं देवदर्शनाचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब